सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा धुमाकूळ सुरू आहे. अशात आता परीक्षा देवाची, देऊळ बंद या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्यामुळं सामान्य जनतेपासून अनेक लोक या चित्रपटाला पसंती दर्शवत आहेत. आणि आता जर मोहन जोशी या प्रमुख भूमिकेत, अर्थात या चित्रपटात मोहन जोशी स्वामी समर्थांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. आणि आता नेमकं या चित्रपटानं किती कमाई केले सांगते. ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. मोहन जोशी यांच्या देऊळ बंद या सिनेमानं पहिल्या दिवशी 3.5 कोटी, दुसऱ्या दिवशी 3.11 कोटी, तिसऱ्या दिवशी 5.21 कोटी, तर चौथ्या दिवशी 5.90 कोटी कमावलेत. त्याचबरोबर सॅकनिल्क रिपोर्टनुसार देऊळ बंद 2 सिनेमाने 5व्या दिवशी 3.40 कोटी रुपये कमवले असून 6व्या दिवशी म्हणजेच नुकताच 26 मे रोजी 3.35 कोटी या चित्रपटाची कमाई झाली आहे. वीकेंडच्या तुलनेत सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून येतंय. मात्र देऊळ बंद 2 सिनेमाच्या 6व्या दिवसाच्या कलेक्शननं राजा शिवाजी, जो यापूर्वी आलेला चित्रपट आहे, या सिनेमाच्या 6व्या दिवशीच्या कलेक्शनलाही मागं टाकलंय. त्यामुळे हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तुम्ही पाहिला का हा चित्रपट? या चित्रपटाच्या शेतकऱ्याच्या व्यथेबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.